नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण खोबरेल तेलावरचे 2 एपिसोड्स बघितले. आता खोबरेल तेलाचा फायदा ज्या ज्या रोगांमध्ये खूप चांगल्या प्रकारे होताना दिसतोय त्या रोगांकडे आपण वळणार आहोत. आणि त्यातला पहिला जो रोग आहे तो म्हणजे ऑटिझम, स्वमग्नता. मराठीत त्याला स्वमग्न असा शब्द आहे, इंग्रजीमध्ये ऑटिझम म्हणून. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं त्याचं पूर्ण नाव आहे. आणि ह्याचं प्रमाण आता सध्या जगभरच इतकं भयानकरित्या वाढत चाललेलं आहे की आपण सगळ्यांनी चिंता करावा असा हा विषय आहे. म्हणजे तुमच्या माझ्या घरात किंवा तुमच्या माझ्या परिचयात असे कोणी रुग्ण नसतील तर ते ह्या पुढच्या काळात नसतीलच असं सांगणं शक्य नाही. इतक्या भीषण प्रकारे ह्या रोगाचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याच्यामुळे आपल्या घरात किंवा परिचयात असे रुग्ण नसले तरीही हे दोन्ही भागाचे 2 भाग मी करणार आहे. पहिल्या भागात हा रोग का होतो हे आपण समजून घेणार आहे. त्याच्यासाठी मेंदूची गुंतागुंतीची रचना समजून घ्यायला लागणार आहे आपल्याला. कारण मेंदूची जी गुंतागुंतीची रचना आहे त्याच्यात जेव्हा बाधा येते त्या विकासात त्यावेळेला जे रोग होतात त्यातला हा एक रोग आहे. असे मुलांच्या मेंदूच्या वाढीशी संबंधित अनेक विकार आता वाढायला लागलेले आहेत. मेंटल रिटार्डेशन पासून अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर पर्यंत अनेक प्रकार रुग्णांचे त्यात दिसायला लागलेले आहेत. पण ऑटिझम मध्ये होत असलेली वाढ ही भीषण आहे. पूर्वी अमेरिकेत 2,500 रुग्णांमागे 1 ऑटिझमचा रुग्ण सापडत होता. आता 88 रुग्णांमागे 1 ऑटिझमचा रुग्ण सापडतोय. आणि भारतही फार मागे नाही. भारतातही 100 रुग्णांमागे 1 रुग्ण ऑटिझमचा आता सापडतो आहे. आणि हा रोग असा आहे ना की ज्याच्यात त्या मुलांना आणि त्या पालकांना जन्मभराचा शाप मिळाल्यासारखी स्थिती आहे. ती जन्मभराची ठुसठुसती वेदना आहे. आपण गेल्यानंतर आपल्या मुलाचं काय होणार ही चिंता आयुष्यभर त्या पालकांना जाळत असते. आणि जसजशा मुलांचे या वय वाढत जातात तसं त्यांना मॅनेज करणं, त्यांना कंट्रोल करणं हे सुद्धा पालकांना कठीण जातं. कारण त्यांचीही वय वाढत चाललेली असतात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच अतिशय संवेदनेने बघितलं पाहिजे असा हा विकार म्हणा किंवा अशी ही समस्या आहे. ऑटिझम म्हणजे नेमकं काय होतं तर साधारणतः मुलाच्या जन्मानंतर 15 ते 36 महिन्यांच्या काळात जर ही समस्या त्यांना असेल तर ती उजेडात येऊ शकते. याच्यात बेसिकली मेंदूची वाढ नॉर्मल न झाल्याने सोशल आणि कम्युनिकेशन स्किल्स मुलांची तेवढी डेव्हलप होऊ शकत नाही. मग काही मुलं बोलतच नाही, काही हायपर ॲक्टिव्ह असतात, ती स्वतःमध्येच मग्न राहतात. त्यामुळे त्यांना कळत नाही. त्यांना सांगून काही मॅनेज त्यांच्याकडनं करणं कठीण जातं. त्यांच्या शिक्षणाच्या ह्याच्यात लर्निंग डिसॅबिलिटीज काही त्यांच्यामध्ये येतात. असे अनेक प्रत्येकामध्ये प्रत्येकच दिसेल असं नाही. तीव्रता प्रत्येकाची कमी जास्त असू शकते. पण आत्तापर्यंत असं लक्षात आलं होतं की फक्त औषधं देऊन आयुष्यभर हा रोग मॅनेज किंवा कंट्रोल केला जाऊ शकतो. मात्र आता जे संशोधन त्याचं बाहेर आलेलं आहे त्यानुसार खोबरेल तेलाने हा रोग पूर्णपणे बरा करता येणं शक्य आहे असं त्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेलं आहे. तर हा का होतो रोग तर याला बरीच कारणं दिली जातात. जेनेटिक म्युटेशन हे एक त्याचं कारण आहे. दुसरं कारण पोल्युशन हे आहे. तिसरं कारण ज्याच्याबद्दल वाद आहेत की व्हॅक्सिनेशन, लहान बाळांना आपण जी लसी देतो जन्मल्यानंतर त्या लसींच्या मुळे काही बाधा येऊन हा रोग होऊ शकतो का. आपण त्याच्याबद्दल अनेक लोकांचं म्हणणं आहे की तो नाही होत. म्हणजे संशोधनांती त्यांचं असं म्हणणं आहे की व्हॅक्सिनेशनचा आणि ऑटिझमचा काही संबंध नाही. काहींचं म्हणणं मात्र असं आहे की व्हॅक्सिनेशन त्याला जबाबदार असू शकतात. त्यामुळे काही जे वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन आहेत, ॲलर्जीज आहेत, औषधांना दिले जी आईला प्रेग्नन्सीमध्ये दिली जातात ती औषधं किंवा नंतर बाळाला दिली जाणारी औषधं त्यांच्या ॲलर्जीज येऊन असे अनेक त्याची कारणं सांगितली जातात. यातलं कोणतंही कारण ठामपणे की ह्यामुळे हे होतं असं सांगता येण्यासारखी स्थिती आत्तापर्यंत नव्हती आणि नाही. पण आता जे त्याचं लेटेस्ट संशोधन त्याच्यावरचं जे बाहेर आलंय, जे लॉजिकली आणि सायंटिफिकली बऱ्यापैकी रिझनेबल वाटतं आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. कारण ते आम्ही प्रत्येकाने लक्षात घ्यावं असं आहे. मी मागेही म्हटलं होतं की निसर्गाच्या फार विरोधात जाऊन आपण फार ठणठणीत नाही राहू शकत. आणि आता आपण एक्झॅक्टली ते करतोय की आपण निसर्गाच्या विरोधात जातोय, प्रत्येक बाबतीत जातोय. ज्या मुलांना ऑटिझम आहे त्यांच्या सगळ्या आयांनी असं केलंच आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. कोणालाही दोष द्यायचा माझा हेतू नाही. पण कुठचे घटक कुठे कारणीभूत ठरू शकतात
ही जी आपण दुरान्वयाने सुद्धा शक्यता कदाचित लक्षात घेत नाही, ती लक्षात आणून देणं एवढाच माझा ह्याच्या मागचा हेतू आहे. ह्याच्यासाठी मात्र आपण थोडीशी मेंदूची आपली जी गुंतागुंतीची रचना आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. कारण न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटशी संबंधित हा विकार आहे. आपण सगळे म्हातारे होणार आहोत. अल्झायमर, डिमेन्शियासारखे हे आपल्यालाही होऊ शकणार आहेत. त्यामुळे ऑटिझम नसलं तरी सुद्धा आपल्याला त्यासाठी सुद्धा मेंदूची ही रचना समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणून ती सुरुवातीला सांगते. हा सगळा हाही आणि पुढचाही एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत पहा अशी माझी पुन्हा विनंती आहे. कारण मी पुढच्या एपिसोडवर एक खोबरेल तेल का गुणकारी ठरतं या सगळ्यावर आणि आपला आहार कसा बदलायला हवा हे सुद्धा मी पुढच्या वेळेला सांगणार आहे. त्याच्यासाठी आधी आत्ता आपण मेंदूची रचना समजावून घेऊ. आपण शाळेतही शिकलोय की मेंदूचे 2 भाग असतात, उजवा मेंदू, डावा मेंदू. मागच्या साईडला छोटा मेंदू असतो. आपल्या याच्यात मज्जातंतूंचं जाळं असतं, ते मणक्यांमधून पुढे जातं. उजवा मेंदू आणि डावा मेंदू यांना जोडणारं एक मज्जारज्जूंचं जाळं असतं. त्या व्यतिरिक्त आपल्याला हेही आता माहिती आहे की जे सिद्ध झालेलं आहे की 100 बिलियन न्यूरॉन्स आपल्या प्रत्येकाच्या मेंदूत असतात आणि तो प्रत्येक न्यूरॉन 10,000 इतर न्यूरॉनशी जोडला गेलेला असतो. आणि अशा तऱ्हेने ही सगळी आपली मेंदूची रचना काम करत असते. मेंदूच्या उजव्या भागात कशाचा कंट्रोल असतो, डाव्या भागात कशाचा कंट्रोल असतो हेही आता सिद्ध झालेलं आहे. मात्र तो आत्ता आपला विषय नाही म्हणून मी त्याच्यावर फार आत्ता जात नाही. आपला जो आत्ताचा विषय आहे ऑटिझम, त्याच्याशी संबंधित जेवढं आहे तेवढंच मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे. आता जे शास्त्रज्ञांच्या तपासानंतर सिद्ध झालंय, म्हणजे खरं सांगायचं तर 2003 साली डॉक्टर रसेल ब्लेबॉक हा जो डॉक्टर आहे अमेरिकेतला, त्याने अख्खं आयुष्य ऑटिझमवर रिसर्च करण्यातच घालवलेलं आहे. तर त्यांनी असा एक सिद्धांत मांडला की ही सगळी जी बाकीची कारणं मी तुम्हाला आधी सांगितली ती आहेत, पण त्याच्यापेक्षा त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या शरीरात मेंदूच्या डिफेन्ससाठी मायक्रोग्लिया नावाच्या ज्या पेशी असतात, म्हणजे आपल्याला थोडक्यात आणखीन सोपं करून सांगते की आपल्या शरीरात आपल्याला माहिती आहे पांढऱ्या रक्तपेशी असतात, त्या सैनिकाचं काम करतात. म्हणजे जर आपल्यावर काही इन्फेक्शनचा, बॅक्टेरिया, व्हायरसचा अटॅक झाला तर ह्या लगेच आपलं सैन्य परजून तयार राहतात आणि त्या बॅक्टेरियाचा, व्हायरसचा नायनाट करतात आणि आपल्या शरीराला वाचवतात. म्हणजे त्या थोडक्यात आपल्या शरीरासाठी आपला डिफेन्स मेकॅनिझम आहे, आपलं सैनिक आहेत की जे आपल्या शरीराचं या संसर्गांपासून रक्षण करतात. पण ज्याला सायंटिस्ट ब्लड ब्रेन बॅरियर असा एक बॅरियर म्हणतात, त्याच्यामुळे ह्या पांढऱ्या रक्तपेशी आपल्या मेंदूपर्यंत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मेंदूवर जर डायरेक्ट अटॅक झाला तर या पांढऱ्या रक्तपेशी मेंदूचं संरक्षण करू शकत नाहीत. मग ते मेंदूचं संरक्षण करण्यासाठी, म्हणजे आपलं शरीर किती अद्भुत रचना आहे बघा, त्या मेंदूचं संरक्षण करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये मायक्रोग्लिया नावाच्या पेशी असतात. त्या मेंदूचा डिफेन्स मेकॅनिझम असतात. एरवी त्या झोपलेल्या स्थितीत असतात, जागृतावस्थेत त्या नसतात. पण जेव्हा कधी मेंदूवर काही अटॅक होतो, म्हणजे एखादा बॅक्टेरिया, एखादा व्हायरस किंवा पोल्युशनमुळे असा जेव्हा मेंदूवर अटॅक होतो असं त्यांना वाटतं, तेव्हा त्या जागृत होतात. आणि आपल्याकडे जसं सैनिक एखादा सगळी आयुधं परजून त्याचा तयार असतो शत्रूचा नायनाट करायला, तसं ह्या ज्या मायक्रोग्लिया पेशी असतात या पण त्यांची सगळी आयुधं परजून मेंदूच्या रक्षणासाठी तयार होतात. मग त्यासाठी त्या काय करतात की त्या संसर्गाचा नाश करण्यासाठी उष्णता खूप वाढवतात. नंतर सायटोकाइन्स, केमोकाइन्स असे काही, किंवा नायट्रिक ॲसिड, फ्री रॅडिकल्स असे काही केमिकल एजंट्स सोडून देतात मोकळे, की ज्यांनी त्यांचा नाश करावा त्या संसर्गाचा. असं त्यांचं हे असतं. हे संसर्ग कुठचे असतात? व्हायरस असू शकतो, बॅक्टेरिया असू शकतो, पारा किंवा हेवी मेटल ॲल्युमिनियम सारखं याचा संसर्ग झालेला असू शकतो, ॲलर्जीज असू शकतात. या सगळ्यामुळे जे मेंदूला धोका निर्माण झालेला असतो तो नष्ट करण्यासाठी या मायक्रोग्लिया जागृत होतात, उत्तेजित होतात. आता ह्या सगळी त्यांची ती जी आयुधं परसतात किंवा उष्णता वाढवतात, त्याच्यामुळे त्या शत्रूचा नायनाट होतो आणि या मायक्रोग्लिया नंतर हळूहळू पुन्हा निद्रितावस्थेत जातात. त्या जेव्हा शत्रूचा नाश करतात तेव्हा काही प्रमाणात मेंदूच्या शक्तींचाही मेंदूच्या काही पेशींचाही नाश या सगळ्या सायटोकाइन्स, केमोकाइन्स, फ्री रॅडिकल्स किंवा उष्णता याच्यामुळे होतो. ही उष्णता जेव्हा वाढते तेव्हा मेंदूला ऊर्जा पुरवणारा जो ग्लुकोज हा महत्त्वाचा घटक आहे तो ॲब्सॉर्बच मेंदूच्या पेशींना करता येत नाही. त्यामुळे कुपोषित होऊनही मेंदूच्या काही पेशी मरतात आणि त्याचा परिणाम आपल्याला ऑटिझममध्ये झालेला दिसतो.
थोडक्यात जर आणखीन सोपं उदाहरण सांगायचं तर आपल्या घरात जर आग लागली तर आपण फायर ब्रिगेडला बोलवतो. फायर ब्रिगेड घरात शिरण्यासाठी आपल्या घराच्या काचा तोडतात, दारं तोडतात आणि ते आत घुसतात, पाणी मारतात. त्यात आपल्या घराचं फर्निचर, गाद्या वगैरे हे सगळं खराब होऊ शकतं. पण त्यांचा मेन हेतू असतो तो घर वाचवणं, बिल्डिंग वाचवणं, ते करतात. आणि हा जो अलाइड नुकसान जे आपलं होतं थोडंफार, हे नुकसान भरून काढण्यासाठी आपण मेहनत घेतो आणि ते भरून काढतो. मेंदूच्या बाबतीत असं होतं किंवा जेव्हा या पेशी जागृत होतात आणि त्यांच्या ह्या सगळ्या आयुधांनिशी त्या संसर्गाचा नाश करतात, त्यावेळेला थोड्या प्रमाणात त्या मेंदूच्या पेशींचा नाश करतात. पण जेव्हा त्या रेस्टिंग स्टेजला जातात तेव्हा परत ती झीज भरून निघते किंवा मेंदू आपली ती झीज पुन्हा भरून काढू शकतो. पण ज्या वेळेला त्या पेशी कायम उत्तेजित अवस्थेत राहतात, त्या झोपतच नाहीत, त्यावेळेला ती उष्णता जी क्रिएट झालेली असते किंवा त्यांनी हे जे केमिकल घटक मोकळे केलेले असतात, सोडलेले असतात, ते सबसाईडच होत नाहीत, ते मरतच नाहीत. आणि ती उष्णता मेंदूच्या पेशींना ग्लुकोज शोषू देत नाही आणि त्याच्यामुळे पेशी मरत जातात आणि त्याच्यामुळे ऑटिझम दिसायला लागतो मुलांमध्ये. आता ही समस्या कमी अधिक प्रमाणात दिसते. जितक्या प्रमाणात मेंदूच्या पेशींचा डॅमेज झालेला असेल तितक्या प्रमाणात ऑटिझमची तीव्रता जास्त दिसू शकते. हा सिद्धांत त्यांनी 2003 साली मांडला आणि नंतर घाणामध्ये किंवा जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी जी आहे अमेरिकेतली, तिथे जे रिसर्च करण्यात आलं त्याच्याने हा सिद्धांत प्रूव्ह झाला, सिद्ध झाला. त्यात त्यांनी असं म्हटलं की म्हणजे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी असं केलं की जे मेलेले होते ऑटिझमचे रुग्ण, त्यांच्या मेंदूमध्ये मेंदूच्या संरक्षणासाठी जे सेरेब्रल फ्लुइड असतं, जो द्रव स्वरूपातला हे असतो, तो काढून घेतला आणि त्याच्यातल्या या मायक्रोग्लियांची कंडिशन काय आहे ते बघितलं. तेव्हा त्या उत्तेजित अवस्थेत असलेल्या दिसल्या, त्यांनी हे जे केमिकल एजंट सोडलेले होते ते दिसले आणि मग त्यांनी असा सिद्धांत मांडला की हो, हे असं असं होतं. घाणामध्येही असंच झालं आणि तसंच घाणा आणि जॉन हॉपकिन्समध्ये जे जिवंत ऑटिझमचे रुग्ण आहेत त्यांच्यावरही मेंदूवर अशीच परीक्षणं करण्यात आली आणि त्याच्यातून हे सिद्ध झालं की त्यांचा मायक्रोग्लिया या ज्या पेशी आहेत त्या ॲक्टिवेटेड असतात. त्याच्यामुळे ते जे केमिकल एजंट सोडतात ते तसेच राहतात आणि मेंदूच्या पेशींना ग्लुकोज ॲब्सॉर्ब करायला प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे त्या पेशी कुपोषित होऊन मरत जातात. आता हे सगळं मी जे तुम्हाला सांगतेय की हे सिद्ध झालंय, ठीक आहे, पण इथे खोबरेल तेल पिक्चरमध्ये कुठे येतं? खोबरेल तेलाचा याच्याशी काय संबंध? तोच संबंध मी पुढच्या याच्यात अतिशय सविस्तरपणे उलगडून दाखवणार आहे. पण आता डॉक्टर रसेल ब्लेबॉक असतील, डॉक्टर ब्रूस फाईप असतील किंवा घाणामध्ये रुग्णांना खोबरेल तेल देऊन, ऑटिस्टिक रुग्णांना खोबरेल तेल देऊन खोबरेल तेल देऊन असं सिद्ध झालेलं आहे की खोबरेल तेलाने ऑटिस्टिक रुग्ण ऑटिझममधनं बाहेर येऊ शकतात. थोडक्यात सांगायचं, ती जी थंड करणार आहे खोबरेल तेल, जी उष्णता क्रिएट झालेली असते किंवा जे पोषण कमी पडत असतं ते पोषण खोबरेल तेल देऊ शकतं आणि त्याच्यामुळे ऑटिझमचे रुग्ण 4 वर्षाच्या आतले रुग्ण तर फार लवकर त्यातून बाहेर येतात. त्यांची टेस्टिमोनियल्स मी वाचली अमेरिकेतली किंवा घाणामधली आणि त्यांचे अनुभव थक्क करणारे आहेत. ते सगळं मी पुढच्या आठवड्यात पुढच्या एपिसोडमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे, कारण तो एका एपिसोडचा पूर्ण विषय आहे. आत्ता तो थोडक्यात सांगण्यासारखा विषय नाही. त्याच्यातच तुमच्या असंही म्हणजे मी दाखवणार आहे की आपला आहार कसा असायला पाहिजे. आज असं होतं की आम्हाला हवं ते आम्ही खाणार, आम्हाला जसं हवं तसं आम्ही वागणार. पण जर हे असे काही मेंदूच्या वाढीशी संबंधित जर विकार आपल्याला व्हायला नको असतील तर आपलं डाएट कसं असलं पाहिजे, आपल्या आहारात काय काय समाविष्ट असलंच पाहिजे आणि काय नसलं पाहिजे याचंही दिशादर्शन या तज्ज्ञांनी, या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. त्याची माहिती मी पुढच्या आठवड्यात देणार आहे. आपल्या घरात कोणी ऑटिझमचे रुग्ण नसले तरी अल्झायमर डिमेन्शिया आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो. जसं वय वाढेल तशा ह्या समस्या उद्भवू शकतात आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी खबरदारी घेणं भाग आहे. ऑटिझम हा तर आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपलेला रोग आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे नाही तर मी कशाला बघू असं करून चालणार नाही. संवेदनेनीच याच्याकडे बघितलं पाहिजे अशी ही समस्या आहे आणि त्याच्यामुळे हा एपिसोड तर तुम्ही बघाच, पण पुढचाही एपिसोड शेवटपर्यंत बघा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
ही अशीच माहिती घेऊन मी दर रविवारी तुमच्या भेटीला येणार आहे. मात्र ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. ते तुम्ही करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आता आजची टिप, हळद आणि जुना गूळ हे जर ताकात घालून घेतलं तर किडनी स्टोन बरा व्हायला मदत होते. ज्यांना किडनी स्टोनचा विकार असेल त्यांनी हे करून बघा, त्यांना त्याचा नक्की फायदा होईल. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.